नमस्कार मंडळी. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सर्व साधक मंडळींना या श्रावण महिन्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार. आपण सर्वजण दर महिन्याच्या आपल्या या साधना वर्गातील, सामूहिक साधना वर्गातील उपासना, मंत्रपाठ, स्तोत्रपठण अत्यंत मनोभावे करत आहात. साधनेच्या आनंदात आपण सर्वजण अगदी मनापासून सहभागी होऊन आमच्या या ज्योतिष कट्ट्याच्या टीमला सुद्धा त्यांचा जो उत्साह आहे तो वाढवत आहात. मंडळी, श्रावण महिना म्हटला की विविध व्रतवैकल्य, उपासना, उपवास, कोणत्या ना कोणत्या धार्मिक ग्रंथाचं वाचन, पारायण नाही म्हटलं तरी प्रत्येक घराघरातून सुरू असतंच. यावेळी सुद्धा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये उपासना जी करायची आहे ती शिवशंकराच्या अलौकिक अशा मंत्रपाठाची. आणि हा मंत्र आपल्याला दिवसातल्या कोणत्याही वेळेला अगदी कोणीही, स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध, कुणीही हा मंत्रपाठ ह्या साधना वर्गाच्या निमित्ताने करायचा आहे. आणि हा मंत्र आपल्याला एक माळा म्हणजेच 108 वेळा पठण करायचा आहे. मंत्र आपण कोणत्याही माळेवर करू शकता, मात्र रुद्राक्षाची जर माळ असेल जपाची तर अतिशय उत्तम. श्रावण महिना सुरू होणार आहे या श्रावण शुद्ध प्रतिपदा, वार असणारे गुरुवार 13 ऑगस्ट 2026 व श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे अर्थातच श्रावण अमावास्या वार शुक्रवार 11 सप्टेंबर 2026. आणि या महिन्यातील उपासनेचा जो मंत्र आहे तो आहे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. मंडळी, मंत्र पुन्हा एकदा सांगतो, शांतपणे ऐका. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. मंडळी, असा हा सुंदर महादेवाचा मंत्र आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये पठण करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी हा मंत्र रोज कमीत कमी 3 माळा आणि वेळ असेलच तर 11 माळा या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये अवश्य पठण करावा. हा मंत्र पठण करण्यापूर्वी, हा मंत्र एक माळ आणि पठण झाल्यानंतर, करण्यापूर्वी आणि नंतर स्त्रियांनी शिवाय नमः हा पंचाक्षरी मंत्र 11 वेळा पठण करायचा आहे सुरुवातीला, आणि नंतर तर पुरुषांनी ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र 11 वेळा पठण करायचे या मंत्राच्या आधी आणि नंतर. मंडळी, या चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्या तसेच श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि ह्या सर्व व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहे. अवश्य हे सर्व व्हिडिओ आवर्जून पहा, खूप सुंदर माहिती मिळेल. बालकाच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी श्रावणात कोणती पूजा करावी या विषयाचा सुद्धा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे, अवश्य पहा. तसेच शिव उपासना कशी करावी, शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन कसं करावं, प्रत्येक अध्यायाचं काय बरं आहे महत्त्व, कोणती शिवपिंड आपण पूजेमध्ये असावी, रुद्राक्ष महात्म्य, शिवलीलामृत ग्रंथातून 11वा अध्याय का वाचावा, याचे काय बरं महत्त्व आहे, असे अनेक विषयांचे व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांची लिंक खाली याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, अवश्य ते व्हिडिओ पहा. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, तसेच स्फटिक, पारद आणि नर्मदा शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र, दक्षिणावर्ती शंख, कुबेर लक्ष्मी यंत्र, दक्षिण द्वार दिशा दोष निवारण यंत्र, महासुदर्शन यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गळ्यात आपण घालू शकतो ते गणेश रुद्राक्ष, सरस्वती यंत्र, सिद्धी गणेश यंत्र आपण भारतात कुठे असाल तर आमच्याकडून मागवू शकता. त्यासाठी आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर मेसेज करून आपण माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अतिशय अप्रतिम संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक आपल्याला कुरिअरद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. आपली आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक उत्तम करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट स्तोत्र आणि मंत्र यामध्ये आलेले आहेत. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला, रचलेला अप्रतिम असा 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथसुद्धा आपण भारतात कुठेही मागवू इच्छिता तर आपला जो मोबाईल नंबर आहे म्हणजे व्हॉट्सअप नंबर 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या नंबरवर 151 रुपये फोनपे करून हा ग्रंथ मागवू शकता.
या ग्रंथाचं वाचन पारायण स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणीही करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे तिसरं पुस्तक आपण प्रकाशित केलंय, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक. हे सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. मंडळी, ही पुस्तकं नुसती आपल्या कुटुंबाकरता नाही, तर आपल्या कुटुंबातील प्रियजन, मित्रपरिवार, नातेवाईक यांना सुद्धा भेट स्वरूपात आपण देऊ शकता. आणि हो, जी मंडळी चैतन्य लहरी ह्या कमीत कमी 5 पुस्तकं आणि त्यापेक्षा जास्त पुस्तकांची ऑर्डर देणार आहे, तर ह्या चातुर्मासाच्या निमित्ताने, विशेष करून श्रावण महिन्याच्या निमित्ताने हे अष्टोत्तर शतनामावली पुस्तक त्याबरोबर फ्री म्हणजे मोफत आपल्याला दिलं जाईल. तर अवश्य या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता. तसेच मंडळी, ज्यांना आमच्याकडून ज्योतिष विषयामध्ये, वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल, त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधण्याकरता व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन, हे आम्ही पाठवलेली माहिती नीट समजून घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9892156163. मंडळी, दर महिन्याला आपल्या या चॅनलमध्ये दर महिन्याचं मासिक राशी भविष्य प्रकाशित केलं जातं, ज्यामध्ये दैनंदिन राशी भविष्याचा सुद्धा आढावा घेतला जातो. शिवाय त्या महिन्यामध्ये आपण कोणती करायची साधना उपासना, त्या महिन्यातल्या ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्याकरता आणि अशुभ परिणाम कमी होण्याकरता हे व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. त्याचप्रमाणे आपल्या या चॅनलमध्ये आपण आपल्या राशी आणि त्या राशीमध्ये असणारी नक्षत्र यांचे डिटेल म्हणजे विस्तृत माहितीचे व्हिडिओ 12 व्हिडिओ प्रकाशित केलेत. 27 नक्षत्रांचे सुद्धा वेगळे 27 नक्षत्र असलेली मालिका 27 भागामध्ये प्रकाशित केलेले आहेत. हे व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा, जेणेकरून आपल्या राशीबद्दल, आपल्या नक्षत्राबद्दल, ज्यामुळे आपल्या व्यक्तिचरित्राबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय आणि त्या मंत्र साधनेसाठी आपल्या राशी आणि नक्षत्रानुसार कोणती करायची याचीही विस्तृत माहिती त्यामध्ये आलेली आहे. हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले, अवश्य पहा. तर मंडळी, आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय पोहोचण्याकरता शेअर अवश्य करा आणि आवडला असेलच तर लाईक सुद्धा करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, ज्या आपण माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये कोणती करावी साधना, उपासना, मंत्रपाठ आणि एकंदरीत श्रावण महिना अध्यात्माच्या दृष्टीने काय पद्धतीने आपण पाळावा, तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभय असावा. धन्यवाद.